गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. अँगल खूप खालचा येतो आहे कारण माझा जे माउंट आहे तो राहिला आहे एकाकडे. सो सकाळचे वाजलेत किती, ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि विचार करत असाल की मी एवढ्या सकाळी उठून सगळं आवरून वगैरे कुठे चाललो आहे. सो दिस इज द डे. टुडे इज IBW's फर्स्ट डे. सो गेल्या वर्षीही गेलो होतो, यावर्षी जाणार होतो. म्हणजे प्लॅनिंग्स तर खूप होते. मला असं तोंड वरती करून बोलावं लागतंय कारण अँगल येत नाही आहे. आय होप येईल. सो गाईज, आत्ता आपण पार्थच्या घरी आहे. ही पार्थची बाईक आहे. आता माउंट घ्यायला चाललो आहे मी. विस्टॉम एक्सपल्स झेअरची 1243. दिस इज अवर लाईन अप फॉर द डे. मजा ही मजा. राइड is about to start. We have some work here. After that we are leaving towards Panchgani. So stay tuned. हाईस कशासाठी? अरे डिमोटिवेशन आहे येऊ. हां ठीक आहे. आता जरा मी कंटेंट शूट करतो. तर काय, आता नाश्ता वगैरे करून, आपण नाश्ता तर नाही केला कारण सगळ्यांची पोटं भरलेली आहेत. पार्थच्या घरी आम्ही चहा बिस्किट वगैरे घेतली होती. सो थोडीशी ब्लॅक कॉफी घेतली आणि आता आम्ही निघलो पाचगणीच्या दिशेने. तर आम्ही आता आहे स्टेडियमवरती साताऱ्यात. अरे गप्प ना इंटरकॉम घेतलाय ना, हे गप्पच बसना झालंय. नुसतं तोंड वाजवतंय. आता मला पश्चाताप होतोय मी 10,000 रुपये का खर्च केले. तर टेल मी करतोय. आम्ही तिघंच आहे. मी टेलवरती आहे, मध्ये पार्थ आहे सेंटरला आणि लीड करतोय झहीर द एक्सपल्स बॉय. अरे बाळा, बस होती मध्ये, आता बसला कसं मी हे करू. वेट ए फालतू साल्या. केलाय रे मी अँटीना ऑन. सो ॲज ऑफ तर खूप मजा येते गाईज राईडला. ॲज यू गाईज कॅन सी, झाला असता शॉट. हे जे अमाऊंट माझा राहिला होता करणवीरकडून तो ताब्यात घेऊन आता आम्ही निघालो आहे मुळाच्या वाड्यावरतून. लेफ्टच ना ह्याला? हां, स्ट्रेट रस्ता आहे. लेफ्ट घेतला की मग सरळ तो रस्ता एक आहे, राईट जातो. तो जुना पुणे मुंबई हायवे आहे. जेव्हा हा हायवे नव्हता तेव्हा हा हायवे होता, जुना पुणे मुंबई हायवे, जर कोणाला माहीत नसेल तर. जे आमचं जे कॉर्डिनेशन आत्ता बसलं आहे ना, एकदम भारी वाटतंय. तिघंजणं प्रॉपर आम्ही 70-75 वरती क्रूज करतोय टॉप गिअरला. एकदम मस्त वाटतंय आता. आणि रस्ता बघू शकता तुम्ही, सिनरी बघू शकता. आजूबाजूची सिनरी जी आहे ना, हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना भाई, सह्याद्री शिवाय तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही आहे. देर इज नो ऑप्शन. हा भाई, नशीब लागतं सह्याद्रीमध्ये जन्माला यायला. काय झहीर? नशीब लागतं. महाराजांची कर्मभूमी आहे भाई, महाराजांची कर्मभूमी. स्लो डाऊन करा कॉर्नरला. कॉर्नर करताना जरा स्लो घे, म्हणजे तो स्लो होईल. मी तर ॲडजस्ट करतोच आहे पाठीमागं. हां 75च्या वर जाऊच नको. काय युजली आम्ही राईड करत असतो, बट अशा लॉंग राईड्स आणि ते पण ग्रुपमध्ये, आणि असे ग्रुप की ज्यांचं फॉर्मेशन एकदम परफेक्टली बसलेलं आहे. आता मी तर झहीरचा आणि माझा कॉन्टॅक्ट खूप म्हणजे दिवसांपासून आहे, बट
हां बट आज फर्स्ट टाइम आम्हाला चान्स भेटला आहे की आम्ही दोघं सोबत प्रॉपर गिअर्समध्ये आणि म्हणजे प्रॉपर एक राईड करतो आहे. तर नशीब आमचं चांगलं आहे की IBW पाचगणीला शिफ्ट झाला, कारण पाचगणी आम्हाला इथून खूप म्हणजे 80 किलो माझ्या घरापासून एक 80 किलोमीटर पण नाही आहे एवढं हे. सो खूप जवळ आहे आणि राईड असते काहीच. आणि ती अशा म्हणजे एक सिनर्जी क्रिएट झालेली असते ना ग्रुपमध्ये, त्या ग्रुपसोबत राईड करताना एक वेगळीच मजा असते. सो बघत राहा, पुढे अजून खूप काही बघायला भेटणार आहे तुम्हाला. आता मला टेन्शन आलं आहे की एवढा डाटा मी कुठं हे करू. तर काय आपण खेड्यामधून राईट मारला आता पाचगणीला जायला. आय थिंक हा पूर्ण घाट सेक्शन आहे, रस्त्याचं काम पण चालू आहे. वरती बोलतोय जाहीर की वरती काम झालं असेल. इथलं काय इथलं चाललं काय 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 कोकण आहे रे. कोकण ह्याच्यावरनं जम्प करणार होतो मी गाडी आत्ता. ह्याला बोलतात भाई ADVs आणि प्रॉपर ऑफ रोडिंग भेटले आम्हाला. आई चप्पत भाई नसीब होतं आईचा हो भाई. आज जहीरचा दिवस आज कसा आहे काय मला माहीत नाही आहे, कारण आत्ता बस निघाली होती लालपरी आपली आणि तिच्या टायरमधून दगड उडला आणि जहीरच्या टायरवरती गेला जोरात असा एकदम. आणि जहीर आता मोबाईल झाला थोडा. जहीर बोलतो माझा दिवस खराब आहे. कंट्रोल केली पण त्यानं गाडी. काय मी तर बोलत होतो बाळा, हेच लोक बोलले की नको तो रस्ता. ऑसम रोड आहे. काय लावली हां थांबायचं आहे का फोटो काढायला? परत मी नाही भेटणार रे, स्टोरी करायची. नीट लाव तू नीट लाव गाडी. चल वरती. हां त्या वरच्या कॉर्नरला थांबूयात. जा पुढे. भारी वाटतंय ना, मजा येते भाई. रस्त्यावरून खाली लावशील गाडी एकदम. आवाज कटतोय. कट झाली रेंज भाई. हे काय आहे? हॅलो. अरे कॉर्नरला म्हणजे असं मध्ये काय आलं की कट होते रेंज. अँटिना खोललायस का? ताटलाय का? घाल मग सायलेन्सर मध्ये. मला ही गाडी आवडते वॅगनार. स्टिंगरे मॉडेल जे आहे ना ती गाडी मला आवडते. थांबलायच ना आहे आम्ही पाठीच. तू स्लो चाल भाई. फोटो काढायला थांबलोय आम्ही. व्ह्यू बघा व्ह्यू. आपण वरती आलो तर एक कोणती गाडी होती, ही होती 650 होती. ती खाली वर करत होती सारखी. मग काका आले एडिओवरून. निंजाचा टायर पंक्चर झाला आहे, निंजा 1000चा. तर जहीरने आता त्या मित्राला बोलावला 20 किलोमीटरवरून इन्फ्लेटर घेऊन. लेट्स सी.
ही आहे भाई रिअल रायडर कम्युनिटी की एखाद्याची गाडी पंक्चर झाली आहे तर ते आम्ही आता थांबणार, पूर्ण हे गाडी घेऊनच जाणार आता इथून. अरे ते हे जे होते एक्स विंगमॅन जे होते ते, हां काय ना आता थँक्यू वगैरे बोलले, भेटूयात बोलले IBWला काउंटरवरती या बोलले आमच्या. हां अरे त्यांना पार्किंग अलॉट होतं ना ग्रुपवाल्यांना, हां त्यालाच काउंटर बोलतात. तुम्हाला नाही आहे, मला आहे. मी रायडर सोबत आहे ना. तसं नसतं, ते गाडीवर स्टिकर असतात त्याला ते एंट्री भेटते फक्त. पार्थनं पण रायडर सोबत घेतले ना. वीकेंड पास आहे का, साधा आहे का? गाडी आली तर सांगशील मला. अरे यांच्या सरपाट रस्त्याला पण एवढे ब्लाइंड स्पॉट आहेत भाई, एवढ्या म्हणलं सपाट रस्त्याला पण ब्लाइंड स्पॉट आहेत सगळे. मस्त आहे भाई वातावरण. हे आपलं ठोसेघर साईडला पण असंच आहे सगळं. तर काहीच आपण आता पोहोचतोय भिलारमध्ये. भिलारपासूनच पुढे जायचं आहे. आणि रोहित म्हणून एक मित्र आहे जहीरचा, जो मोठा यूट्यूबर आहे असं ऐकलं मी. काहीतरी 55 का 46K सबस्क्रायबर आहेत त्याचे. आणि त्याचं घर आहे इथे. सो आता त्याचं घर बघणार आणि तिथून पुढे जाणार. तो वॅगनारमध्ये निघाला, कणस तर घेऊन निघालाय तो पुढे तिकडे सनकत एकदम. आणि आम्ही तिघं आपलं भाई बघतच राहो यार. भाई हे लोक खुश होणार आहेत हे पाठीमागचे विंगमॅनवाले. ते म्हणणार भाई काय आहे काय हे. चालेल चालेल. तर इथून आता आम्ही रोहितच्या घरी जाणार आहे. आणि रोहितच्या घरापासून डायरेक्ट मग पाचगणीमध्ये जाऊन हॉटेलमध्ये चेक इन करणार, जरा आवरणार वगैरे. आणि संध्याकाळी डायरेक्ट इव्हेंटमध्ये जाणार आहे. सो व्लॉग आपले असे टप्प्याटप्प्यात येतील. पहिला हा मोटर व्लॉग येईल ज्याच्यामध्ये आपली जाण्याची जर्नी असेल. तिथून परत मग IBWचे आजचा एक व्लॉग येईल, आजच्या इव्हेंटचा, उद्याच्या इव्हेंटचा एक व्लॉग, आणि त्याच्यानंतर परत येतानाचा एक व्लॉग. तर ह्या पद्धतीने सगळं राहील. सो स्टेट येऊन गाईज. आणि हा जो रस्ता आहे ना भाई, मला प्रेम झाले, प्रेम या रस्त्यावरती. सेक्सी भाई. आणि हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही, नाईस ब्रो. सो स्टेट येऊन गाईज, बघत राहा पुढे. सो फायनली वी आर रिच्ड. मला काढू देत ना माझं लगेच. हां सो फायनली पोचलो आहे आम्ही. हे आमचं हॉटेल आहे. आणि आय थिंक हे आमच्या ग्रुपमधल्याच गाड्या आहेत. चला भाई, आंघोळ नाही केली, लगेच उतरायचं चालू आहे. सो गाईज स्टे ट्यून. पुढं बघू अजून काय काय घडतंय. लेट्स गो.